आज आपण पुन्हा दिशाज्ञान या घटकावर आधारित राहिलेले उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. आता सर्वप्रथम पुन्हा एकदा आपण दिशाचक्राचा अभ्यास करणार आहोत. काल मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी दिशाचक्र काढताना 4 मुख्य दिशा असतात आणि 4 उपदिशा असतात. त्या कशा लक्षात ठेवायच्या? तर उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. उद्या पहिला अक्षर उ, ईश्वराची ई, पूजा पू, आहे आ. उद्या ईश्वराची पूजा आहे या वाक्यातील 4 शब्द 4 शब्दातील पहिलं अक्षर असं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने लिहायचं. आता दत्ताला मधलं द, नैवेद्य नै, पक्वानाचा प आणि वाटामधलं वा. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा या 4 शब्दामधील प्रत्येक शब्दामधील पहिलं अक्षर घेतलं बघा. द, नै, प, वा. अशा पद्धतीनं उ, ई, पू, आ, द, नै, प, वा. उ म्हणजे काय? उत्तर. ई म्हणजे ईशान्य. पू म्हणजे पूर्व. त्यानंतर आ म्हणजे आग्नेय, द म्हणजे दक्षिण, नै म्हणजे नैऋत्य, प म्हणजे पश्चिम आणि वा म्हणजे वायव्य. हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. आता मला सांगा यातल्या मुख्य दिशा कुठल्या आहेत? तर उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम या 3 काय आहेत? तर मुख्य दिशा आहेत. आणि उपदिशा कुठल्या मग? ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य या काय आहेत? उपदिशा आहेत. आता माझा प्रश्न, लगतच्या 2 मुख्य दिशा कुठल्याही घ्या. समजा आपण उत्तर आणि पूर्व या 2 लगतच्या मुख्य दिशा घेतल्या तर यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतो? तर ह्या दोघांमध्ये काटकोन तयार होतो. लक्षात ठेवा. बघा इकडं, समजा पश्चिम आणि दक्षिण ह्या 2 मुख्य दिशा घेतल्या तर या दोघांमध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन तयार होतो. किंवा 2 उपदिशा घेऊन पाहूया आपण. समजा ईशान्य आणि वायव्य या 2 लगतच्या उपदिशा घेतल्या तर यांच्यामध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन तयार होतोय. याच्या उलट एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा लगतची घेतली तर ह्या दोघांमध्ये 45 अंशाचा कोन तयार होतोय. म्हणजे 45 जर पाढापाठ केला तुम्ही तर या ठिकाणी एक कुठल्याही 2 दिशेमधील आपण अंशात्मक कोनाचं माप काढू शकतो. आणि दिशा एक लक्षात ठेवा याच्यामध्ये, ही जी दिशा आहे का नाही ती घटिवत आहे. घटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याची दिशा आहे. आणि ही जर दिशा पाहिली तुम्ही ही, तर ही प्रतिघटिवत दिशा आहे. म्हणजे घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा आहे. घटिवत आणि प्रतिघटिवत हे 1-2 शब्द सर्वांनी लक्षामध्ये ठेवूया. चला आपण आता राहिलेल्या प्रश्नाकडे जाऊया. आता आपण काल 2017-18 पर्यंत सगळं प्रश्न मला वाटते पाहिलेला आहे. आज आपण 2018-19 चा प्रश्न शेअर करूया. हा प्रश्न पहा. समीर एका ठिकाणाहून पूर्वेकडे 6 किलोमीटर चालल्यावर, आता इथं छोटस आपण अगोदर दिशाचक्र काढूया म्हणजे आपल्याला दिशा लक्षात येईल. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. ओके. आता आपण प्रत्यक्ष डायग्राम तयार करू. समीर एका ठिकाणापासून पूर्वेकडे 6 किलोमीटर चालत गेला. आता बघा, समजा हिता आहे तो. पूर्वेकडे म्हणजे बघा उजवीकडं.
इथं समजा 6 किलोमीटर तो चालत आला. मूळ ठिकाण आहे त्याला आपण ए म्हणूया. इथं 6 किलोमीटर चालत आला. पुढा उजवीकडे वळून 4 किलोमीटर. आता उजवीकडे म्हणजे खाली येणार. मग खाली पुन्हा 4 किलोमीटर तो गेला. समजा हे अंतर आपण 4 घेऊया. हे झालं बघा, उजवीकडे 4 किलोमीटर चालला. पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर चालला. आता उजवीकडे म्हणजे काय, वर जाताना उजवीकडे म्हणजे पूर्वेला आणि खाली जाताना उजवीकडे म्हणलं की पश्चिमेला. मग पश्चिमेला पुन्हा 2 किलोमीटर अंतर दाखवतो. एवढं घेऊया आपण 2 किलोमीटर. पुन्हा उजवीकडे 2 किलोमीटर. आता उजवीकडे म्हणजे वर जाणार बघा. वर किती, फक्त 1 किलोमीटर. त्यानंतर डावीकडे वळून 8 किलोमीटर. आता डावीकडे 8 म्हणजे इकडे असं. समजा इथं दाखवलं आपण 8. आता 8चं काय करतो मी, इथून खाली असा लंब टाकतो. पुन्हा इथून असा वर लंब टाकतो. म्हणजे बघा इथे एक आयत तयार झालाय. आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान असतात. म्हणजे खालची बाजू जर 2 असेल तर त्याच्या वरची सुद्धा 2 असेल. ही जर 4 असेल तर याच्या समोरची 4. 4तून ही 1 वजा केली तर ही 3 राहणार पहा. ही 3 म्हणल्यावर त्याच्या समोरची बाजू 3 येणार. आता अगोदरचा जो सगळ्यात वरची बाजू आहे ती 6 किलोमीटर आहे. 6 मधून ही 2 मायनस झाली तर मला वाटतं ही 4 राहणार. म्हणजे हे त्याच्या समोरची ही 4. आता इथून इथपर्यंतचे 8. 8 म्हणजे 8तून 4 वजा केल्यावर ही पुढची किती राहिली, 4 राहिली. ठीक आहे. डावीकडे वळून 8 किलोमीटर चालत गेला. शेवटी उत्तरेकडे वळून 3 किलोमीटर. आता उत्तरेला म्हणजे वर जाणार बघा. मग वर 3 किलोमीटर दाखवतो. बघा इथं आला 3 किलोमीटर. नंतर उजवीकडे 45 अंशातून वळून. आता तो सरळ जाणार होता परंतु तो 45 अंशातून वळतो. म्हणजे थोडक्यात असा वळा. हा कोण किती अंशाचा आहे, 45 अंशाचा. बर, 45 अंशातून वळून 5 किलोमीटर गेला. मग आता हे अंतर मी 5 दाखवतो. आता हेच असं मी पुढे जर काढलं तर तुमच्या लक्षात पण येणार पहा. ही बाजू खालची 4 आहे म्हणजे हा आयत आहे. आयताच्या समोरच्या बाजू सारख्या म्हणजे हे पण किती आलं, 4 आलं. आता शेवटी तो बघा 45 अंशातून वळला तर तो बी या ठिकाणी पोहोचला. तर विचारलंय काय, आरंभ बिंदूपासून तो कोणत्या दिशेला आहे. आरंभ स्थान म्हणजे ए या ठिकाणी आरंभ स्थान आहे आणि बी हे अंतिम स्थान आहे. तुम्हाला ही दिशा विचारलेली आहे. आरंभ स्थानापासून तो कोणत्या दिशेला आहे, तो वरच्या दिशेला आहे. मग वरची दिशा कुठली, तर उत्तर. वरची दिशा कुठली, तर उत्तर. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे, 1 आहे. समजलं का तुम्हाला. किंवा इथे एक लक्षात ठेवा तुम्ही अजून, इथं जो त्रिकोण तयार झालाय का नाही तो 3 4 5 त्रिकोण तयार झाला असणार. कारण काटकोन करणाऱ्या बाजूला 3 4 असतील तर कर्ण हा 5 असतो. म्हणजे ही वरची बाजू 3 असणार आहे. म्हणजे ही सरळ रेषा आहे. सरळ रेषेमध्ये हे 3 बिंदू आहेत. त्यामुळं ए च्या बी हे उत्तरच दिशेला येणार आहे. समजलं का सर्वांना याचं स्पष्टीकरण. हॅलो. हो सर. हो सर. हो सर. पुन्हा तुम्ही काय करा, स्वतः डायग्राम तयार करा. मी आता जशा पद्धतीने केली तशी डायग्राम केल्यानंतर लक्षात येतं लगेच. हा, कोण वाचेल प्रश्न आपल्यापैकी एक जण. प्रश्न कोण वाचेल. सर दिया गायकवाड.
बरं वाच गायकवाड. दे आवाज. तुषारचे तोंड ईशान्य दिशेस होते. तो डावीकडे 135 कोनातून वळला आणि त्याने शीर्षासन केले तर त्याच्या समोरची दिशा कोणती? अगदी बरोबर. आता मुख्य मी दिशा चक्र काढतो अगोदर. हो का. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. आता प्रश्न असा आहे पहा, तुषारचं तोंड ईशान्य दिशेला होते. तुषारचे तोंड ईशान्य दिशेला होते. ईशान्य म्हणजे इकडं बघा, इकडं तोंड होतं. तो डावीकडे 135 अंशातून वळला. डावीकडे म्हणल्यावर बघा तोंड इकडे आहे, डावीकडे म्हणल्यावर असं वळणार. 135 म्हणजे 45 अंशाची किती घरं रे? 45 ची तिप्पट 135 ना. मग हे 45चं पहिलं घर, हे 45चं दुसरं, 45 आणि 45 90, आणि 90 आणि 45 135 ना, म्हणजे 3 घरं तो डावीकडे सरला. म्हणजे आता त्याचं तोंड इकडे असणार आहे. आता त्याचं तोंड इकडे असणार आहे. आता त्याचं तोंड पश्चिमेला आहे आणि त्यानं शीर्षासन केलं. शीर्षासन म्हणजे काय रे? पाय वर आणि डोकं खाली, अशा प्रकारचं हे आसन आहे. मग पाय वर आणि डोकं खाली केल्यानंतर त्याचा समोरची दिशा कोणती, म्हणजे त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? लगेच सांगू शकता तुम्ही. सांगा म्हणजे शीर्षासन केल्यानंतर त्याचं तोंड कुठल्या दिशेला असेल? पूर्व बरोबर. पूर्व. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, समजले सर्वांना, नाही काय प्रॉब्लेम. चला, हा प्रश्न कोण वाचतंय? एक जणांनीच वाचायचं, बाकीच्यांना फक्त ऐकायचं. कोण वाचते? नाव सांगा. अनुष्का जगताप. दिया गायकवाड. अनुष्का जगताप वाचते. अनुष्का वाच. महेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किमी सायकलवर गेला. तिथून उजवीकडे वळून 3 किमी व पुन्हा उजवीकडे वळून 6 किमी अंतर त्याने कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किमी अंतर कापले. तर महेश घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? व्हेरी नाईस. पुन्हा एकदा आपण बाजूला दिशा चक्र काढूया. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. ठीक आहे. आता महेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर अंतरावर गेला. समजा महेश या ठिकाणी आहे, हे या ठिकाणी आहे. आता तो 18 किलोमीटर गेला. समजा इथून इथपर्यंत अंतर 18 आहे. किती अंतर? 18. मी वर 18 लिहितो. पूर्ण अंतर 18. तेथून उजवीकडे 3 किलोमीटर. उजवीकडे म्हणजे खाली का वर? उजवीकडे म्हणल्यावर खाली का वर? तर खाली. खाली किती गेला? पुन्हा 3 किलोमीटर गेला पहा. पुन्हा उजवीकडे वळ आणि 6 किलोमीटर. आता उजवीकडे म्हणजे काय? वर जाताना उजवीकडे म्हणजे पूर्वेकडे आणि खाली जाताना पूर्वेकडे म्हणजे पश्चिमेकडे. म्हणजे पश्चिमेकडे पुन्हा 6 किलोमीटर गेला. समजा इथं अंतर आहे 6 किलोमीटर. शेवटी डावीकडे वळून 6 किलोमीटर. आता डावीकडे म्हणजे खाली येणार बघा.
आपण ज्या दिशेला निघालोय त्या दिशेला आपला चेहरा ठेवायचा आणि आपला डावा हात बघा खाली येतोय का नाही. मग तो 6 किलोमीटर खाली आला पुन्हा. तर मी दाखवलं 6 किलोमीटर. तर महेश घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? समजा इथं बी या अंतिम स्थानी तो पोहोचलेला आहे. आता मी कच्ची आकृती तयार करतो बघा. जिथं जिथं आपल्याला आयत तयार करता येते तो करतो. बघा हे जर पुढे वाढवलं तर आपल्याला आयत तयार करता आला. पुन्हा हे ए आणि बी आपण जोडू शकतो. आपल्याला ए आणि बी या दोन बिंदूतील अंतर विचारले बघा. आता पहिल्यांदा आपण दिशा पाहूया. महेश घरापासून कोणत्या दिशेला आहे? आता सुरुवातीचं महेश ए ठिकाण आहे आणि अंतिम त्याचं ठिकाण बी आहे. मग महेश घरापासून कोणत्या दिशेला आहे? ही दिशा कोणती? यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? ए या ठिकाणी दिशाचक्र काढावं लागणार आहे. ए या ठिकाणी बघा उद्या ईश्वराची पूजा आहे. म्हणजे ही दिशा कोणती? ती आग्नेय येते. आणि आग्नेय दिशा असणारा एकच पर्याय आहे. पुढचं उत्तर सुद्धा काढायची तुम्हाला गरज लागणार नव्हती. तरी सुद्धा आपण ते उत्तर काढूया सगळं समजण्यासाठी. बर आता बघा इथं एक आयत तयार झालाय. आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान असतात आहे का नाही. मग ही बाजू जर 3 असेल तर त्याच्या समोरची बाजू सुद्धा 3 घ्यायची. ही बाजू 6 आहे तर त्याच्या समोरची बाजू सुद्धा 6 घ्यायची. आता हा पूर्ण रेषाखंड 18 आहे. 18तून हा उजवीकडचा 6 वजा करूया म्हणजे हा डावीकडचा रेषाखंड 12 आला. आता तुम्ही मला सांगा ही बाजू किती आली रे? ही 12 आणि ही बाजू किती आली? 6 आणि 3 9. म्हणजे काटकोन करणारी बघा इथं काटकोन आहे. काटकोन करणारी एक बाजू 12 आहे आणि दुसरी बाजू 9 आहे. मग हा कर्ण किती येईल? आपल्याला काय करायचे? हा कर्ण काढायचे. पायथागोरसचा सिद्धांत किंवा पायथागोरसचा सिद्धांत न वापरता सर्वांना पायथागोरसचं त्रिकूट माहित पाहिजे. 3 4 5 म्हणजे काटकोन त्रिकोणाचा कर्ण जर 5 असेल तर काटकोन करणाऱ्या बाजू 3 आणि 4 असतात. आता दुसरं पायथागोरसचं त्रिकूट करायचं म्हटल्यावर या त्रिकोणातील प्रत्येक संख्येला समजा 2 न गुणलं तर नवीन त्रिकूट तयार होईल. 3 न गुणलं तरी नवीन त्रिकूट तयार होईल. आता 3 न गुणतो. 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू 9 आणि 12 असतील तर कर्ण 15 असतो. मग आपलं तर चालतं बघा. एक काटकोन करणारी बाजू 12 होती आणि दुसरी काटकोन करणारी बाजू आपण किती काढली होती? 3 आणि 6 9 काढलेली होती. म्हणजे हा साहजिकच कर्ण किती असणार आहे? 15. म्हणजे याचं उत्तर 15 किलोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आग्नेय दिशा अगोदर आपण काढली होती आणि 15 किलोमीटर अंतर हे आता आपण काढलेलं आहे. सर्वांना समजलं का हे उदाहरण? हो सर. हॅलो. हो सर. हो सर. आणि अभ्यास लिहिण्यात तुम्ही कंटाळा करताय बरं का. एखाद्या दिवशी तुम्हाला शाळेचा आणि आपला ऑनलाईन तासाचा जास्त लोड होत असेल, निमा तरी अभ्यास पूर्ण करा ना. समजा 20 गणित आहेत, कमीत कमी 10 सोडवा. आणि सगळं सोडवलं तर उत्तमच आहे. काही बरीचशी मुलं पूर्ण अभ्यास मला पाठवत आहेत. पण काही मुलं अजिबातच पाठवत नाहीत. आपण ग्रुपवर पाहतोय 5 ते 6 जणांचा अभ्यास आहे. पुन्हा एक 5-6 जण संध्याकाळी येत आहेत. म्हणजे 10-12 विद्यार्थी अभ्यास सोडवत आहेत. आपल्या ग्रुपला नाही म्हणलं तरी एक 50 मुलं आहेत. म्हणजे 20%च मुलं अभ्यास मला पाठवत आहेत. बाकीचे 80% काय करतायत दिवसभर काय माहित. असं करू नका. हे सगळं महत्वाचे प्रश्न आहेत. NMSची वेगळी वही तुम्ही केली आहे. त्या वहीमध्ये सगळं लिहा. पुन्हा स्कॉलरशिप चालू झाल्यावर स्कॉलरशिपसाठी वेगळी आपण वही करणार आहोत. चला कोण वाचते हे? नवीन विद्यार्थ्याला चान्स आपण. भक्ती शिंदे.
आवाज येत नाही मला, दोघं एकदम बोलल्यामुळं. श्रेया जमदडे. वा. श्रेया जमदाडे बोलते. हा, श्रेया वाच चल. राजू ईशान्य दिशेकडे 7 किलोमीटर गेल्यानंतर वळून नैऋत्य दिशेकडे 8 किलोमीटर गेला. तेथून वायव्य दिशेकडे 3 किलोमीटर गेल्यानंतर उजवीकडे वळून 1 किलोमीटर जाऊन थांबला. तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. मूळ ठिकाणापासून तो कोणत्या दिशेला आहे? आणि पुढचा प्रश्न, मूळ मूळ ठिकाणापासून ठिकाणापासून तो किती अंतरावर किती? आहे? अगदी बरोबर, छान बघ वाचलं तिनं. आता आपण सर्वप्रथम एक छोटस दिशाचक्र काढूया. दिशाचक्र न काढता पण आता तुमच्या लक्षात येत असेल बरं का. आता मी दिशाचक्र नाही काढत, बघूया. तुमच्या वहीमध्ये दिशाचक्र आहेच. आता मी डायरेक्ट फायनलची डायग्रामच तयार करतोय. बघा, हे छोटस मी दिशाचक्र वाटल्यास काढतो. इथे लिहितो, उद्या म्हणजे उ, ईश्वराचे म्हणजे ई, पूजा मधलं पू, आहे मधलं आ, दत्ताला मधलं दै, नै, दत्ताला नैवेद्य नै, पकवानाचा मधलं प, आणि वाटा मधलं वा. बर, आता प्रश्न बघा. राजू ईशान्य दिशेकडे 7 किलोमीटर गेला. समजा ईशान्य दिशेकडे किती गेला, समजा ही ईशान्य दिशा, हे 7 किलोमीटर अंतर आपण धरूया. थोडं मोठं घेतो. हे 7 किलोमीटर अंतर आपण धरूया. इथं बाण दाखवतो. राजू ईशान्येकडे 7 किलोमीटर गेल्यानंतर वळून नैऋत्य दिशेकडे 8 किलोमीटर गेला. आता नैऋत्य दिशेकडे 8 किलोमीटर म्हणजे ईशान्य आणि नैऋत्य या एकमेकाच्या विरुद्ध दिशा आहेत. म्हणजे त्या दिशेने पुन्हा माघारी आला, असा त्याचा अर्थ झाला बघा. त्याच दिशेने किती आला, 8 किलोमीटर माघारी आला. म्हणजे साधारणतः इथपर्यंत आला समजूया. म्हणजे हे अंतर किती असणार, हे आरंभ बिंदू पासून खालचं, तर 1 असणार आहे. कारण हे 7 आणि 1 8, म्हणजे ज्या दिशेनं गेला त्याच दिशेनं पण उलट्या मार्गानं ते 7 किलोमीटर आणि एक वाढीव 1 किलोमीटर, असा 8 किलोमीटर त्या दिशेनं उलट दिशेनं माघारी आला. तिथून वायव्य दिशेकडे 3 किलोमीटर गेला. वायव्य दिशेकडे 3 किलोमीटर, ही वायव्य दिशा आहे बघा. म्हणजे याला समांतर इथनं काढूया. किती किलोमीटर गेला तो, वायव्य दिशेकडे 3 फक्त किलोमीटर गेला. मी 3 किलोमीटर म्हणजे छोटस काढतो बघा, इथं 3 किलोमीटर आहे. आता उजवीकडे पुन्हा 1 किलोमीटर. उजवीकडे म्हणजे कुठं, वरच्या साईडला. लक्षात ठेवा, वळताना नेहमी काटकोनातून वळतो. त्यामुळे इथे काटकोनातून 1 किलोमीटर मी काढणार आहे, म्हणजे बरोबर इथं जाणार. बरोबर आहे का, हे तुमच्या लक्षात आलंय का पहा. इथं 1 आहे म्हणजे इथं 1 आहे, म्हणजे हे 1 आहे. म्हणजे इथं बॉक्स तयार झाला, आयताकृती डायग्राम तयार झाली बघा. उजवीकडे 1 किलोमीटर जाऊन थांबला, म्हणजे हे त्याचं अंतिम ठिकाण आलं बघा, बी. अगोदरचं जे ठिकाण आहे त्याला आपण ए म्हणूया, ए आणि बी. आता विचारलंय काय, मूळ ठिकाणापासून तो कोणत्या दिशेला आहे. मूळ ठिकाणी ए आणि अंतिम ठिकाणी बी. मग मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे, तर ही दिशा आहे बघा. ही दिशा कुठली आहे, पुढे तुम्हाला दिसते, कोणती आहे, कोणती दिशा आहे, वायव्य. अगदी बरोबर, वायव्य. म्हणजे पर्याय क्रमांक किती, 4. आणि मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे सांगा पाहू. 3 किलोमीटर. 3 अगदी बरोबर, हा आयत तयार झाला. हा आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान. हे जर 3 असेल तर त्याच्या समोरची बाजू सुद्धा 3 असेल, म्हणजे ए आणि बी
त्यातलं अंतर किती आहे? 3 किलोमीटर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. हे दिशाचक्र काढल्यावर पटकन गणित समजते पहा, त्यामुळे दिशाचक्र काढा व्यवस्थित. ठीक आहे, आपण 2019-20 ची आता प्रश्नपत्रिका पाहिली. आता 20-21 ची प्रश्नपत्रिका पाहूया. याच्यामध्ये एकच उदाहरण आहे. 20-21 ला एकच प्रश्न दिशाज्ञानावर विचारलेला होता. सर्वप्रथम मी दिशाचक्र काढतो. लिहितो इथं, उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. आता प्रश्न काय आहे बघा. चला, प्रश्न कोण वाचते? आपल्यापैकी एकच विद्यार्थी वाचणार आहे नवीन. भक्ती शिंदे. हा, भक्ती शिंदे वाचते. भक्ती वाच. भक्ती शिंदे. हा, भक्ती वाच. तुझा साऊंड चालू कर. नाही आवाज येत, कुणालाच आवाज येत नाही. चला, दुसरं कोण वाचतंय रे? समृद्धी भोसले. हा, समृद्धी भोसले वाच. समृद्धी. भारती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. पुढील प्रमाणे कोणता वळणाचा क्रम अनुसरल्यास ती पश्चिमेकडे तोंड करेल? हा, क्रमानं आपण एक एक काढूया बरं का याचं उत्तर. 1 नंबरचा क्रम काढूया. भारती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. म्हणजे भारतीचं तोंड असं आहे बघा, पूर्वेकडं. मी दिशा दाखवतो. आणि कोणत्या वळणांचा क्रम जर अनुसरला तर तिचं तोंड पश्चिमेकडे होईल. आता मी क्रमाने एक एक घेतो. पहिला पर्याय घेतो, डावीकडे वळली. वळताना नेहमी 90 अंशातून वळणार बरं का. आता डावीकडे वळली म्हणजे हो का, अशी वळली. आता कुठं तोंड झालं तिचं? उत्तरेकडे झालं. पुन्हा डावीकडं हो का, 90 अंशातून वळली. आता तोंड कुठं झालं? पश्चिमेकडे. पुन्हा डावीकडे वळली. वळताना काटकोनातून वळती, लक्षात ठेवा. आता तिचं तोंड कुठं झालं? दक्षिणेला. आणि पुन्हा उजवीकडे. आता उजवीकडे म्हणजे असं होणार पहा. आता तिचं तोंड कुठं झालं? पश्चिमेकडे. म्हणजे या ठिकाणी विचारलंय, कोणत्या वळणाचा क्रम अनुसरल्यास तिचं तोंड पश्चिमेकडे होईल? याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. अजून उत्तर काढूया. इतर सुद्धा पर्याय एकदा व्हेरीफाय करूया. कारण याचे उत्तर 2 पर्याय आहेत. इथे त्यांनी उल्लेख तसा करून दिला नव्हता. आता इथं 2 नंबरचा पर्याय पहा, डावीकडे. डावीकडे म्हणजे इकडं तोंड झालं उत्तरेकडे. पुन्हा उजवीकडे. उजवीकडे म्हणजे पुन्हा माघारी आली. आता तोंड पूर्वेकडे झालं. पुन्हा डावीकडं म्हणजे पुन्हा तोंड झालं उत्तरेकडं. आणि पुन्हा उजवीकडे म्हणजे पुन्हा तोंड कुठं झालं? पूर्वेकडे. म्हणजे हा पर्याय येत नाही. आता तिसरा पर्याय आपण व्हेरीफाय करूया. तिसरा पर्याय पहा, उजवीकडे म्हणजे इथून खाली आले. आता तोंड दक्षिणेकडे आहे. पुन्हा डावीकडे. आता तोंड पुन्हा पूर्वेकडे झालं. पुन्हा डावीकडे. आता तोंड उत्तरेकडे झालं. आणि उजवीकडे म्हणजे आता तोंड कुठं झालं? पूर्वेकडे. म्हणजे हा सुद्धा पर्याय येत नाही. आता आपण शेवटचा एक पर्याय चेक करूया. उजवीकडे. उजवीकडे म्हणजे इकडं. दक्षिणेकडे तोंड झालं. पुन्हा उजवीकडे. आता तोंड झालं पश्चिमेकडे. पुन्हा डावीकडे.
डावीकडे म्हणजे माघारी आलं 90 अंशातून आणि पुन्हा उजवीकडे म्हटल्यावर पुन्हा या ठिकाणी इकडे गेलं. आता बघा तोंड कुठं आलं? पश्चिमेकडे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 अशी दोन उत्तर आहेत. समजलं का सर्वांना हे? हॅलो. अरे समजलं का हे? हो सर. हो सर. हो सर. हा. ओके. आता 2021-22 ला एक प्रश्न होता बरं का, परंतु तो MSc पुण्यानं कट केलेला होता. त्यामुळे प्रश्न मी तो घेत नाही. आता हा 2022-23 साली विचारलेला प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर शेअर करतोय. 22-23 चा. चला कोण वाचतंय आपल्यापैकी? एक विद्यार्थी नवीन. दीप्ती शिंदे. आदिश्री भुजबळ. भक्ती शिंदे वाचते. मगाशी तिला वाचता आलं नव्हता. भक्ती वाच. रामदास पूर्वेकडे 5 किमी गेल्यास उजवीकडे वळून 3 किमी अंतर चालला. नंतर उजवीकडे वळून 2 किमी चालल्यानंतर तो निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेस असेल? व्हेरी नाईस. रामदास पूर्वेकडे 5 किलोमीटर गेल्यानंतर, आता इथे मी वरच्या बाजूला दिशाचक्र काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. हे दिशाचक्र फार महत्वाचं आहे पहा. बर. रामदास पूर्वेकडे 5 किलोमीटर गेला. आता मी सुरुवातीला इथे ए हे ठिकाण धरतो. पूर्वेकडे 5 किलोमीटर म्हणल्यावर उजव्या हाताला 5 किलोमीटर मी डिस्टन्स काढतो. हे बघा इथं 5 किलोमीटर आले. आता उजवीकडे 3 किलोमीटर गेला. तर उजवीकडे म्हणजे खाली येणार 3 किलोमीटर. समजा हे अंतर आहे 3 किलोमीटर. नंतर उजवीकडे 2 किलोमीटर. आता उजवीकडे म्हणजे कुठे येणार? डावीकडे येणार पहा. किती किलोमीटर सांगितले उजवीकडं? 2 किलोमीटर. समजा एवढं आपण 2 किलोमीटर अंतर धरू. आता तो निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे? अग्नेय. हा ते आग्नेय. मुख्य आहे. आग्नेय. आग्नेय. अगदी बरोबर. ही आग्नेय दिशा बघा इथे दिसते बघा. म्हणजे बी हा बिंदू ए पासून आग्नेय दिशेला आहे. लक्षात आले सर्वांच्या हे? काय अडचण नाही. बघा ही आग्नेय दिशा आहे है ना? तशी ही पण काय आहे? आग्नेय दिशा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. पर्याय क्रमांक 3. चला हा प्रश्न कोण वाचतंय? स्वरा. हा स्वरा वाच. जर आग्नेय दिशेला उत्तर म्हटले आणि ईशान्य दिशेला पश्चिम म्हटले तर पश्चिम दिशेला काय म्हणतात? व्हेरी नाईस. आता इथं पण मुख्य मी अगोदर दिशाचक्र काढतो म्हणजे लक्षात येईल.
बघा इथं काय म्हटलेलं आहे, आग्नेय दिशेला उत्तर दिशा म्हटली. आता मी काय करतो तात्पुरतं मुख्य दिशा चक्र अगोदर लिहितो. उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. हे मुख्य दिशा चक्र आपलं आहे. आता मग इथं काय सांगितले, आग्नेय दिशेला उत्तर म्हटले. इथं आग्नेय, त्या आग्नेय दिशेला काय म्हटलं, उत्तर दिशा म्हटलं. आणि ईशान्य दिशेला पश्चिम दिशा म्हटलं. इथं ईशान्य आहे बघा, ह्याला राऊंड करतो, इथं पश्चिम लिहितो. तर पूर्ण दिशा चक्रच बदलणार पहा. आता काय होणार आहे, मी सगळ्या मुख्य दिशांना असा राऊंड करतो. आणि मगाचं वाक्य आहे ते आपण लक्षात ठेवूया, उद्या ईश्वराची पूजा आहे. आता इथं उ आलं बघा, उ म्हणजे आता घड्याळाच्या दिशेनं उद्या ईश्वराची, इथं ई देतो. पूजा पू आहे आ, दत्ताला इथं द येणार, नैवेद्य इथं न येणार, पक्वानाचा प आलेला आहे आणि वाटामधलं इथं वा येणार. असं नवीन दिशा चक्र झालं. आता विचारलंय काय, पश्चिम दिशेला काय म्हणतात. आता पश्चिम दिशेला काय म्हटलंय बघा, इथं पश्चिम आहे. पश्चिम दिशेला काय म्हटलेलं आहे, तर आग्नेय असं म्हटलेलं आहे. समजलं का तुम्हाला हे? हो हो सर. सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके. चला हा प्रश्न कोण वाचतंय बघूया. कोण वाचते? एक जणांनी वाचा, कोणी नाव सांगा. पूर्वी पाटील. हा, पूर्वी पाटील, वाच पूर्वी. जर पी क्यू आर एस टी यू व्ही एम हे 8 लोक आहेत, ते एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर चर्चा करीत बसले असतील व यू हा वायव्येला बसला असेल, तर क्यू कोणत्या स्थानावर असेल? व्हेरी नाईस. बघा आता एक मी वर्तुळ काढतो आणि वर्तुळामध्ये अशा पद्धतीनं दिशा चक्र काढतो. आता इथं मी दिशांना नाव देतो. उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. बघा या ठिकाणी 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा आपल्याला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आता काय लिहिलंय पहा, जर पी क्यू आर एस टी यू व्ही हे 8 लोक आहेत, ते एका गोल टेबलाभोवती काट्याच्या दिशेनं समान अंतरावर चर्चा करीत बसलेत. आता यू वायव्येला दाखवतो. वायव्य कुठं आहे? हा, मग इथं मी यू दाखवतो बघा, इथं यू. आता क्यू कुठल्या दिशेला आहे विचारले. आता क्रम बघा, पी क्यू आर एस टी यू व्ही एम. मग यू नंतर काय येणार, इथं व्ही येणार, इथं काय येणार, यम येणार. आता यम नंतर बघा सुरुवातीचं पी येणार, इथनं सुरुवात करतो. पी क्यू आर एस टी झालं आपलं. त्या वर्तुळाकार मार्गामध्ये 4 लोकांची आपण स्थानं निश्चित केलेली आहेत. आता यू तुमचं वायव्य दिशेला आलं. विचारलंय क्यू कोणत्या दिशेला आहे, कुठला आला रे, क्यू ची दिशा कुठली आली बघा. अग्नेय. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार, 3 येणार.
ठीक आहे. चला कोण प्रश्न वाचतंय चला. स्वरांजली खबले. हा स्वरांजली खबाले वाच स्वरांजली. शीर्षासन केलेल्या अवस्थेत सचिनचा उजवा हात जर पश्चिम दिशा दाखवित असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस असेल? व्हेरी नाईस. बघा मी पुन्हा एकदा दिशा चक्र काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. हा आता शीर्षासन म्हणजे मगाशी सांगितलं कुठलं आसन रे? पाय वर आणि डोकं खाली अशा पद्धतीचं जे आसन आहे त्याला आपण काय म्हणतो? शीर्षासन. मग शीर्षासन केलेल्या अवस्थेत सचिनचा उजवा हात जर पश्चिम दिशेला असेल, आता सांगा उजवा हात पश्चिम दिशेला आहे म्हणजे त्याचा चेहरा कुठं असणार आहे? कोण सांगते त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल? उत्तर. दक्षिण. उत्तर. दक्षिण. 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 बघा पुन्हा एकदा. शीर्षासन आहे लक्षात ठेवा शीर्षासन. उजवा हात शीर्षासन केलेल्या अवस्थेत सचिनचा उजवा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा उत्तर उत्तरायला म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. व्यवस्थित शीर्षासनाचं लक्षात घ्या किंवा स्वतः प्रत्यक्ष कृती तयार करून बघा पुन्हा तास संपल्यानंतर घरी, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पटकन येईल. ठीक आहे. चला कोण वाचते हा प्रश्न? सर अथर्व ठोंबरे. हा अथर्व ठोंबरे. थांबा अथर्व ठोंबरे वाचतोय. हा अथर्व वाच. विजय एका ठिकाणापासून पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर चालत गेला. डावीकडे वळून त्याने 1 किलोमीटर अंतर कापले. त्यानंतर तो उजवीकडे वळून त्याने 2 किलोमीटर अंतर कापले. पुन्हा उजवीकडे वळून तो 9 किलोमीटर अंतर चालत गेला. तर विजय मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? विजयचे मूळ ठिकाण हे नवीन ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे? छान छान वाचताय तुम्ही बरं का. बरं आता याच्यासाठी आपण प्रत्यक्ष डायग्राम तयार करूया. आता इथं मी कच्चं काम करतो. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. हे आपल्या माहितीसाठी आहे. ठीक आहे. आता पहिल्यापासून प्रश्न वाचूया. विजय एका ठिकाणापासून पूर्वेकडे 4 किलोमीटर गेला. आता समजा इथं ए हे ठिकाण आहे. तो पूर्वेकडे इथं 4 किलोमीटर गेला. डावीकडे वळून त्यानं 1 किलोमीटर अंतर कापले. आता डावीकडे वळला. डावीकडे म्हणजे कुठे जाणार आहे? वर. वर 1 किलोमीटर अंतर कापलं. पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर. आता उजवीकडे म्हणजे पुढे जाणार. पुन्हा उजवीकडे 2 किलोमीटर. पुन्हा उजवीकडे वळून 9 किलोमीटर डायरेक्ट. आता इथनं बघा खाली डायरेक्ट 9 चाला. आता हे जर असं पुढे वाढवलं का नाही तर इथं आयत तयार झाला. आयताच्या समोरच्या बाजू मी समान दाखवलं तर ही 1 होणार. म्हणजे 9तून 1 वजा केल्यावर पुढचा रेषाखंड किती येणार?
8 येणार पहा. पुढचं किती येणार? 8. आता हे 2 म्हटल्यावर हे 2 येणार. लक्षात ठेवा. बरं, पुन्हा उजवीकडे वळून तो 9 किलोमीटर चालत गेला तर पहिलं विजय मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? म्हणजे इथं अंतिम ठिकाण त्याचं बी समजतो. मग हे अंतर तुम्हाला विचारले बघा. हे आता इथं काटकोन तयार असणार आहे हे माहिती आहे आपल्याला. आता आपण काटकोन करणाऱ्या बाजू अगोदर निश्चित करूया. किती येईल रे ही बाजू? सांगा, ही काटकोन करणारी बाजू किती येईल? 6. बरोबर, ही बाजू किती आली? 6. आता ही बाजू किती येणार काटकोन करणारी दुसरी? 8. बरोबर आहे. पायथागोरसचं त्रिकोट तुमचं कुठलं पाठलाग? त्रिकोट 3, 4, 5. प्रत्येक संख्येची दुप्पट करा. 3 दुनी 6, 4 दुनी 8 आणि 5 दुनी 10. हे नवीन त्रिकोट तयार झालं बघा. मग एक बाजू 6 असेल, दुसरी बाजू 8 असेल, तर तिसरी बाजू किती येते? 10. 10. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती येणार? 4. 4. आता दुसरा प्रश्न आहे 17वा. विजेचे मूळ ठिकाण हे नवीन ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे? आता इथं प्रश्न उलटा आहे बरं का. नवीन ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे हे विचारल्यास. मग ही दिशा कोणती? वायव्य. अगदी बरोबर, वायव्य. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. करेक्ट. चला, कोण प्रश्न सर, रीड करते आत्ताचा हा? प्रश्न किती सालचा होता? हा, आत्ताचा प्रश्न किती सालचा होता? 24-25. म्हणजे आता परीक्षा झाली का नाही त्या सालचाच होता. 24-25. मी पुन्हा टाकतोय तुम्हाला ग्रुपवर टाकतोय की. प्रश्न टाकतो त्यावेळेस साल पण लिहितो मी. बरं चला, हा प्रश्न कोण रीड करते? सर अथर्व मयुरी कोळी. हा, मयुरी वाच. मयुरी कोळी. हा, एका घड्याळात 4:30 झाली आहेत. जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दाखवित असेल? व्हेरी नाईस. बघा आता मी घड्याळ काढतो असं. घड्याळामध्ये किती किती वाजलेले असतात? 12. इथं 12च असतो, इथं 3 असतो, इथे किती असतो? 6. आणि इथे किती असतं? 9 असतं पहा. आता इथं मधलं पण काढलं तरी चालेल, काय अडचण नाही याची. 1, 2, 3 लिहिले अगोदर, 4, 5, 6 लिहिले, 7, 8, 9 लिहिले, 10 आणि 11. आता घड्याळामध्ये किती वाजल्यात रे? 4:30 म्हणजे 4:30. म्हणजे तास काटा कुठं असणार सांगा मला? तास काटा 4 वर. 4 आणि 5 मध्ये. 4 आणि 5 मध्ये. 4 आणि 5 मध्ये. बरोबर. 4 आणि 5 तिथं मध्ये. तास काटा असणार. आणि मिनिट काटा कुठं असणार? 6. 6 वर. 6 वरती. हा, अशा प्रकारे घड्याळामध्ये तास काटा आणि मिनिट काटा. आता विचारलंय का मिनिट काटा पूर्व दिशा दाखवतो, म्हणजे ही दिशा कुठली आहे? पूर्व. तर तास काटा. आता इथं काय करायला लागेल? मगाशी नाही का सांगितलं उद्या ईश्वराची पूजा आहे. मग इथं ऊ येणार बघा. उद्या इथं मधी कुठेतरी ई येणार. उद्या ईश्वराची पूजा, इथं आ येणार आहे. दत्ताला द. दत्ताला नैवेद्य, म्हणजे इथं न येणार. दत्ताला नैवेद्य पकवानाचा मध्ये इथं प येणार आणि वाटा ह्या दोघांच्या मध्ये येणार. असं दिशाचक्र होणार बघा. आता मग मला सांगा तास काटा कोणती दिशा दर्शवतो? सांगा आता, तास ईशान्य. काटाची दिशा कुठली दर्शवतो आता? ईशान्य. ईशान्य.
म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. समजलं ना सर्वांना हा? हो सर. हो सर. हो सर. ओके. आता आपला शेवटचा प्रश्न आहे बरं का, शेवटचा. आणि शेवटचा प्रश्न असल्यामुळं मी पोल घेतो. आज आपल्याकडे 10 घेतो. पोलला कोणीही बोलायचं नसतं. ठीक आहे. अगोदर प्रश्न वाचण्यासाठी एक जणांनी प्रश्न वाचायचा. सुपनेकर वाचले प्रश्न, सुपनेकर. थांबा, सुपनेकर वाचले. एका दिवशी सकाळी सूर्योदयानंतर प्रतीक्षा एका खांबाकडे तोंड करून उभी होती. खांबाला सावली तिच्या बरोबर उजवीकडे पडली तर तिचे तोंड कोणत्या दिशेला होते? व्हेरी नाईस. चला, कच्चं काम करायला सुरुवात करा आणि पर्याय निवडायचे फास्ट. मी 1 मिनिटाचा पोल घेतोय, नाहीतर 1.5 मिनिट वेळ देतो. असू द्या, काय अडचण नाही. 1.5 मिनिट वेळ देतो. फास्ट. 2 सेकंद उरले. वेळ संपलेला आहे. बघूया किती विद्यार्थ्यांचं करेक्ट उत्तर आहे. 40 विद्यार्थी ऑनलाईनला आहेत. पैकी 36 विद्यार्थ्यांना उत्तर सबमिट केलं, पण करेक्ट उत्तर येणारं फर्स्ट रँकला आहे सिद्धी ढोक, सेकंड सुयश साळुंके, थर्ड चैतन्य शिंदे, त्यानंतर शिवम शिंदे, देवराज झेंडे, पूर्वी पाटील, प्रसन्न महामुनी, रिया जगदाळे, स्वरा बोराटे, अक्षदा सतीश पिसाळ, समृद्धी गणेश शिंदे, साहिल जनार्दन जगदाळे, भक्ती तानाजी शिंदे, ईश्वरी शरद देशमुख, समाधान आव्हाड आणि रोहन रामचंद्र गोरे. 16 विद्यार्थ्यांना करेक्ट आन्सर दिलेला आहे. आता याचं उत्तर होतं कोणता रे पर्याय? पर्याय क्रमांक 2, दक्षिण. तुम्ही दिशा चक्र काढल्यानंतर हे लक्षात येते तुमच्या. बघा, उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाट. एके दिवशी सकाळी सूर्योदयानंतर प्रतीक्षा एका खांबाकडे तोंड करून उभी होती. आता बघा, आपण पर्यावरण काढू. समजा प्रतीक्षाचं तोंड दक्षिण दिशेला आहे. प्रतीक्षेचं तोंड कुठं आहे? दक्षिण दिशेला आहे. खांबाची सावली तिच्या बरोबर उजवीकडे पडली. उजवीकडे म्हणजे कुठे पडली खांबाची सावली? इकडं खांबाची सावली इकडे पडली. तर तिचे तोंड कोणत्या दिशेला होते? आता सूर्योदयानंतर सावली ही नेहमी कुठल्या दिशेला असणार आहे? सूर्योदयानंतर ही सावली कुठल्या दिशेला असणार?
नेहमी पश्चिमेलाच असणार ना, बरोबर ना? हो सर. सूर्योदयानंतर हो, सर. सावली नेहमी कुठं असणार? पश्चिमेला. आता ज्या अर्थी पश्चिमेला सावली पडलेली आहे त्या अर्थी या ठिकाणी प्रतीक्षाचं जे तोंड आहे ते कोणत्या दिशेला असणार आहे? तर दक्षिण दिशेला असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आजचा आपला दिशाज्ञाना या घटकावर आधारित राहिलेले प्रश्न सगळं पूर्ण झालेले आहेत. आता आज कालच्या एवढी जास्त उदाहरणं नाहीत. एक मला वाटते 6 आणि 6 12 उदाहरणं फक्त आहेत. काल मला वाटते 18 काय होती ना? म्हणजे कालच्या पेक्षा एक 6 उदाहरणं आज तुम्हाला कमी सोडवायची आहेत. ही सोडवा. आणि आता टेस्ट कोणते आज? भूगोल विषय प्रकरण क्रमांक 7व्या प्रकरणाची टेस्ट पण सोडवा. आणि तुम्ही जे काय लिहिताय ते ग्रुपवर टाका म्हणजे एकमेकाला समजेल. आपल्याला 2 काम असते ऑनलाईनचे. एक ऑनलाईन टेस्ट सोडवणे आणि दुसरं ऑनलाईन तासाला जी गणितं झाली ती पुन्हा एकदा स्पष्टीकरणासहित लिहून पाठवणे. अशी 2 काम आपल्या ऑनलाईनचे आहेत. तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस फक्त संध्याकाळी 7च्या पूर्वी पाठवा. चालेल, ठीक आहे. बस करूया. ओके, बाय. बाय. बाय सर.